मैं सभापति का पद ग्रहण हुआ है लकड़गंज जोन में। उसके उपलक्ष्य में मैं बोलूँगी कि हमारे पूर्व के कार्य सम्राट कृष्णा भाऊ खोपड़े जी उनके नेतृत्व में मुझे सभापति का पद ग्रहण मिला है और मैं आमदार साहब को बहुत धन्यवाद करती हूँ। 24/4/2026 को जो लकड़गंज जोन 8 में हमारे पूर्व नागपुर के लाडले आमदार कार्य सम्राट कृष्णा भाऊ खोपड़े जी का मैं तहे दिल से आभार व्यक्त करता हूँ, तहे दिल से उनका अभिनंदन व्यक्त करता हूँ, क्योंकि उनके नेतृत्व में मुझे एक छोटे से कार्यकर्ताओं को मेरे माध्यम से मेरे मिसेस को एक नगर सेविका की पदवी मिली। उसी के माध्यम से एक सभापति का पद नियुक्त किया हुआ है आमदार साहब ने, उनका मैं तहे दिल से आभार व्यक्त करता हूँ। उसी प्रकार हमारे शीर्ष नेतृत्व हमारे नागपुर शहर के खासदार नितिन जी गडकरी साहब और उसी प्रकार महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस साहब, उसी प्रकार हमारे महाराष्ट्र के महसूल मंत्री बावनकुळे साहब, उसी प्रकार हमारे नागपुर शहर के अध्यक्ष महोदय जी दयाशंकर भाऊ तिवारी सर और हमारे पूर्व नागपुर के मंडल के अध्यक्ष प्रदीप भाऊ पोवाने और हमारे प्रभाग के चारों नगर सेवक दीपक भाऊ वाड़ी भस्मे जी, शीतलताई रारोकर, राजेश्वर जी दिवटे मामा जी, उसी प्रकार देवेंद्र भाऊ मेयर, इन्हीं के साथ में मिलकर हम लोग प्रभाग का विकास करेंगे। उसी प्रकार प्रभाग लकड़गंज जोन 8 में जो हमें सभापति पद नियुक्त हुआ है, हम सबसे पहले यही प्रायोरिटी देंगे कि जनता के हित में जो कार्य ये लकड़गंज जोन के माध्यम से जो होते हैं, जैसे कि अभी टैक्स का हो, पानी का बिल हो, इतर अनन्य कार्य जो होते हैं उसमें वृद्धि लाने की कृपा करेंगे और जनता के हित में जिनको बिल ज़्यादा आता है, टैक्स में बोलो या नल का बिल ज़्यादा आता है, और लकड़गंज जोन के माध्यम से जो प्रभाग में जो भी काम होते हैं वो काम करने की पूरी कोशिश करेंगे और प्रयास करेंगे। पूर्व नागपूरमध्ये 4 झोनमध्ये झोन क्रमांक 5, झोन क्रमांक 6, झोन क्रमांक 7 आणि झोन क्रमांक 8 या ठिकाणी पूर्व नागपूरचे आमचे 4 नगरसेविका या झोनच्या सभापती झाल्या। आज आपल्या लकड़गंज झोनच्या सभापती म्हणून माहेश्वरी ताईंनी आज या ठिकाणी पदग्रहण या ठिकाणी सांभाळला आहे आणि निश्चित स्वरूपात माहेश्वरीबाई या 1 वर्षाच्या आपल्या या कारकिर्दीमध्ये, कारण 1 वर्ष कसं जाते हे कोणालाच कळत नाही, परंतु 1 वर्षाच्या आपल्या या कारकिर्दीमध्ये निश्चित स्वरूपात या लकड़गंज झोनवर काहीतरी ते छाप या ठिकाणी सोडतील। कारण लगातार 2017च्या नंतर 22 नंतर 4-5 वर्षाची ती गॅप पडली आहे आणि त्यामुळे अधिकाऱ्याला बी काही कळत नाही। ज्या पद्धतीने या झोनच्या व्यवस्था त्यांनी करायला पाहिजे नव्हती त्याच्यात बी ते फेल ठरले। मी सहाय्यक आयुक्ताला या ठिकाणी बोललो, कमिशनर साहेबाला या ठिकाणी सांगितलं, परंतु अधिकारी वर्ग आणि महानगरपालिका आपले नगरसेवक हे एकामेकाची गाडीचे चाल आहे, एक सायकलप्रमाणे हे दोघेही मिळून चालतात। यांना त्यांच्याकडून काम करून घ्यायचं आहे, त्यांना यांच्याकडून काम करून घ्यायचे आहे आणि जनप्रतिनिधी म्हटले आणि लोकांचे कामं, आम जनतेची काही अडचण असेल ते सोडवण्याचा प्रयत्न। आणि लकड़गंज झोन हा असा एक झोन आहे नागपूर शहरामध्ये का या झोनमध्ये 16चे 16 नगर हे भारतीय जनता पक्षाचे निवडून आले आहे आणि म्हणून या झोनच्या माध्यमातून लोकांनाही फार मोठ्या प्रमाणात अपेक्षा आहे, कार्यकर्त्यालाही फार मोठ्या प्रमाणात अपेक्षा आहे आणि आमचे सगळे नगरसेवकाली अपेक्षा आहे का या झोनच्या मार्फत आपल्या या पूर्व नागपूरच्या विकासाचे चित्र निश्चित स्वरूपात या ठिकाणी बदलेल आणि माहेश्वरी ताई हे भलेही पहिल्यांदा निवडून आल्या, लेकिन त्यांचे पती निश्चित स्वरूपात ते अनेक वर्षापासून सामाजिक कार्यकर्ते भारतीय जनता पक्षामध्ये ते अनेक वर्षांपासून काम बी करत आहे आणि म्हणून या सगळ्या कामाच्या अनुभवाच्या माध्यमातून आपल्या या लकड़गंज झोनचे एक काम आपल्या पूर्व नागपूरचे काम निश्चित स्वरूपात माहेश्वरी बाईच्या माध्यमातून होईल अशी आमची सगळी अपेक्षा आहे।